मंडळी राम राम. झाली का चहा पाणी सर्वांची? तर मित्रांनो, ज्या व्यवसायाला सगळ्यात खालच्या पातळीचा व्यवसाय मानला जात होता, आज त्याच व्यवसायाचे मार्केट अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नंबर 1ला आहे. 750 रुपये किलो. असला कोणता माल आहे शेतकऱ्याचा की 750 रुपये किलोनं जातो? फक्त याच मालाला भाव आहे तेवढा. आणि याला पहिल्यांदा लोक, म्हणजे आता सध्या पण काही लोक नाव ठेवत आहेत. शेळी पालन करणाऱ्याला समजा बरेच लोक नाव ठेवत आहेत, काय म्हणे 2-4 शेळ्या सांभाळतो. पण हे फक्त जो शेळ्या सांभाळतो त्यालाच माहिती आहे. आणि इथून समोर या शेळ्यांना काय मार्केट येईल हे आता समोर तुम्ही पाहणारच आहे. कारण की प्रत्येक रोडला, प्रत्येक हायवेला एक तरी हॉटेल अशी आहे जिथं तुम्हाला 250 रुपयामध्ये बोकडाच्या मटणाचं जेवण भेटतंय. त्याच्यामुळे शेळीपालनाचा नाद करायचा नाही. शेळीपालन ही शेतीला, आजच्या सध्याच्या घडीला म्हणलं तर शेतीला भारी. तुमच्या 5 जर शेळ्या असतील तर 5 शेळ्या आहे तुमच्या 2 एकर उत्पन्नाला शेतीच्या भारी आहे. कारण विचार करा तुम्ही, आज सोयाबीनला काय भाव आहे? सोयाबीन जाते 35-40 रुपये किलो. कापसाला भाव 70 रुपये किलो. बोकडाच्या मटणाला भाव 750 रुपये, 700 रुपये किलो. मित्रांनो, प्रत्येक शेतकऱ्याकडे एकतरी शेळी पाहिजे, जेणेकरून शेतीला जोड व्यवसाय म्हणलं तर शेळीपालन खरंच नंबर 1 फायदेशीर आहे. नाव ठेवणाऱ्याला ठेवू द्या, पण आपण काहीतरी आपल्या शेतीला जोड व्यवसाय म्हणून 100% शेळीपालन करायला पाहिजे. काय हो राहिलं मित्रांनो, दिवसेंदिवस खताचे भाव वाढत चाललेले आहे, शेतमालाचे भाव कमी होत चाललेले आहेत आणि शेतकरी कुठंतरी हताश होत आहे, परेशान होत आहे. आणि शेतकऱ्याला शेतीमध्ये एकही रुपये